मकर संक्रांती जवळ येते आणि हिवाळ्यामध्ये तिळापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात। तर आज आपण बनवतोय तिळाची पोळी। त्यासाठी तीळ कढईमध्ये रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्यानंतर थोडे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। त्यामध्ये पिठी साखर आणि वेलची घालायची आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची। छान अशी पावडर तयार झाली की एका बाउलमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मग तयार होतं सारण। त्यानंतर चपातीसाठी आपण जे पीठ मळतो ना, सेम तेच पीठ वापरायचं इथे गव्हाचं। आणि त्यानंतर एक छोटा गोळा घ्यायचा, पारी तयार करायची, त्यामध्ये तयार केलेलं सारण भरायचं आणि गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा। त्यानंतर पुन्हा पिठामध्ये घोळवून छान अशी पोळी एकसारखी लाटून घ्यायची। हलक्या हाताने सुक्या पिठाचा वापर करत करत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आणि त्यानंतर तयार झालेल्या पोळ्या पॅन किंवा तव्यावरती ज्याप्रमाणे आपण चपाती शेकवतो त्याचप्रमाणे ह्या दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायच्या। तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा। दोन्ही बाजूंनी लावल्यामुळे छान खरपूस असा रंग येतो आणि मस्त पोळ्या फुगल्यासुद्धा जातात। अशा या हिवाळ्यामध्ये तिळाच्या पोळ्या नक्की ट्राय करून पहा। पूर्ण रेसिपी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज।